विविध मागण्यांसाठी रायगडमधल्या सकल मराठा समाजानं सरकारला निवेदन दिलं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करावी, सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना तातडीनं काढावी आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांचं हे निवेदन आहे। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं याकरता जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली। मुंबईतल्या आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष स्थापन झालाय। त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फडसळकर यांच्या हस्ते झालं। महिला दिनानिमित्तानं जवळपास 5 पोलीस ठाण्यामध्ये कक्ष स्थापन केले। मुंबईमध्ये महिला सर्वात जास्त सुरक्षित असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं। चंद्रपूरमध्ये सरकारी बंगल्यामध्ये 1-2 नव्हे तर चक्क 4 बिबटे पाहुणे म्हणून आले। भद्रावतीजवळ चांदा आयुध निर्माणी उपमहाव्यवस्थापकांच्या बंगल्यातली ही घटना आहे। कुटुंबातल्या सदस्यांनीच रात्री 2च्या सुमाराला या बिबट्याचं चित्रीकरण केलं। त्यानंतर वन विभागानं या भागात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मध्ये पिंजरे लावले। नाशिकमध्ये चक्क गायीनं बिबट्याला लाथांनी तोडवून अर्धमेला केला। सिन्नर तालुक्यातल्या दोडी इथं गोठ्यात शिकारीसाठी बिबट्या घुसला तेव्हा आक्रमक गायीनं त्याला अक्षरशः लाथांनी तोडवलं। यामध्ये निपचित होऊन पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकानं भुलीचं इंजेक्शन देऊन ताब्यात घेतलं। कचरू आव्हाड यांच्या गोठ्यामध्ये हा बिबट्या शिरला होता। रायगड जिल्हा परिषदेच्या 81 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यावेळच्या अर्थसंकल्पात ग्रामपंचायतींना घंटागाड्या आणि दिव्यांगांना फिरते फूड मॉल देण्याची तरतूद करण्यात आली। याशिवाय भटक्या कुत्र्यांच्या निर्वजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात 1.5 कोटींची वाढ झाली आहे। नागपूरमध्ये सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण होऊन शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय। मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीमध्ये त्यांना एव्हियन इन्फ्लुएन्झा अर्थात बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळलं। त्यानंतर या पोल्ट्रीमधल्या 8,500 कोंबड्या मारण्यात आल्या। 16,000हून अधिक अंडी नष्ट केली आहेत। बीडच्या माजलगावमध्ये ऊसतोड कामगार हक्क परिषद झाली। अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली आणि यामध्ये मजुरांच्या तोडणी दरामध्ये 34% वाढ आणि मुक्कामाला 1% वाढ निर्णयाची अंमलबजावणी करावी। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महाविद्यालय तसंच मुलांसाठी वसतिगृह देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी 4,790 क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक झाली। रब्बी हंगामातल्या काढणीला सुरुवात झालेली आहे। नवीन हरभरा बाजारात दाखल झालाय। खुल्या बाजारात चांगले दर आहेत। शेतकऱ्यांचा विक्रीकडे त्यामुळे कल वाढलाय। सध्या प्रति क्विंटल 5,900 ते 6,200 रुपये इतका दर मिळतोय।